अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण महाराजांचा असा एक अनुभव बघणार आहोत। हा अनुभव ऐकल्यानंतर आपल्याला खरंच महाराजांविषयी खूप करुणा निर्माण होणार आहे। आपली देखील सेवा ही खूप वाढणार आहे आणि जो कोणी भाग्यवान असेल तोच हा अनुभव ऐकणार आहे, कारण स्वामींचे गुणांचं वर्णन ऐकायला सुद्धा भाग्य लागतं। हे स्वामींनी त्यांच्या स्वामी चरित्रामध्ये सांगितलं आहे। वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन, सांगता वाचता ऐकता वक्ता श्रोता दोघेही स्वामींचं गुणांचं वर्णन केलं किंवा ते ऐकलं तरी आपले असंख्य पाप हे नाहीसे होतात, हे स्वामींनी सांगितलं आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत आज प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। तुम्हाला देखील असेच काही अनुभव स्वामींचे आले असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही तुमचा अनुभव मला शेअर करू शकता। आपल्या चॅनलवरती रात्री 9 वाजता 12 लाख तारक मंत्राची सेवाही लाईव्ह होत असते। या सेवेला देखील प्रत्येकाने सहभागी व्हायचं आहे। तिथे आपण रोज प्रश्नोत्तर सेवाही घेत असतो। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले प्रत्येक स्वामी भक्तांच्या हृदयामध्ये विराजमान असलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठे स्वामींचे मला आलेले अनुभव सांगणार आहे। मी सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहे। माझे नाव सौ सुषमा जगताप असे आहे। आज मी जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे। सर्वप्रथम सांगायला आनंद वाटतो की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आले। 4-5 वर्षापासून मी स्वामींच्या सेवेमध्ये आहे। मी माझ्या बहिणी थ्रू स्वामींच्या सेवेमध्ये आले। 2021ची गोष्ट होती। यामध्ये आमच्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम हे चालू होते, कारण नुकताच करोना हा येऊन गेला होता। करोनाने जी थैमान घातली त्यामुळे आमचं पूर्ण आयुष्य हे उद्ध्वस्त झालेलं होतं। माझ्या मिस्टरांचा जॉब गेल्यानंतर आता काय करायचं खूप मोठा प्रश्न होता आणि त्यामुळे खूप काही करत होतं। कुठेही माझ्या मिस्टरांना जॉब मिळत नव्हता। आमचं जे काही उदरनिर्वाहाचं जे काही होतं ते पूर्णपणे बंद झालेलं होतं। मुलांचे शिक्षण सर्व काही, त्यामुळे डोक्यावरती खूप कर्ज आमचं वाढत चाललेलं होतं। त्यावेळेस माझ्या बहिणीने मला सांगितलं की तू स्वामींची सेवा सुरू कर। मला स्वामींची सेवा काय, स्वामी काय काहीच माहीत नव्हतं, पण तिने सांगितलं एक एक तुझं आयुष्यातील जे काही आहे ते एक एक सर्व काही प्रॉब्लेम्स हे नाहीसे होतील असं सांगितलं। मग मी तिने सांगितल्यानंतर महाराजांचा फोटो माळ वगैरे आणली। सेवा माझ्याकडून फार काही होत नव्हती, फक्त 3 अध्याय 11 माळी तारक मंत्र नामस्मरण एवढी सेवा मी करत होती। मला काही फार विश्वास नव्हता, त्यामुळे जास्त सेवा मी करत नव्हती। पण स्वामींनी असा काही मला चमत्कार अनुभव दिला ना, त्या अनुभवानंतर मी स्वामींशी खूप एकरूप जोडली गेली। मी मध्ये स्वामींची सेवा देखील बंद केली। त्याची मला खूप पश्चाताप येतो की मी का बरं असं केलं, कारण अविश्वास आपल्या मनामध्ये कदाचित तयार होतो। हा कोणी करू नये यासाठी मी हा अनुभव सांगत आहे। पहिला माझ्या आयुष्यात स्वामींनी मला असा अनुभव दिला की माझे मिस्टर आणि माझा मुलगा हे 4 व्हीलरमध्ये, आमची जी काही 4 व्हीलर आहे ती 4 व्हीलरमध्ये बाहेर सामान आणण्यासाठी चाललेले होते। त्यावेळेस काय झालं की माझ्या मिस्टरांच्या गाडीला पाठीमागून जी काही बस असते त्या बसनी खूप जोराची धडक दिली। माझे मिस्टर हे पुढे होते, मुलगा मधल्या सीटवरती झोपलेला होता। पण स्वामींनी असं काय केलं ना की बघा, ज्या क्षणी माझ्या यांना धडक दिली त्या क्षणी माझा मुलगा मोबाईल घेण्यासाठी पुढच्या सीटवरती आला होता पुढे, आणि त्या क्षणी धडक झाली आणि जे काही त्याची तिथे बॉटल वगैरे होती पाण्याची त्या सीटवरती पूर्णपणे त्या बॉटलचा चुरा झाला। माझे मिस्टर आणि माझा मुलगा एकदम सुखरूप व्यवस्थित होता, कारण धडक ही मागे बसली होती। मागच्या सीटाचे जे काही हे होते स्क्रू वगैरे होते ते पूर्णपणे निघले होते, त्याचे लॉक पूर्णपणे तुटले होते। इतका भयानक तिथे ॲक्सिडेंट झाला, पण माझ्या मुलाला आणि मिस्टरांना थोडी देखील खरचटलं गेलं नाही। स्वामी सेवेने एवढा मोठा अनुभव आला। माझी बहीण म्हटली, तू स्वामींची सेवा करते त्यामुळे स्वामींनी वाचवलं आहे, कारण एका सेकंदामध्ये काय झालं असतं, माझा मुलगा जागेवरती गेला असता। परंतु तो महाराजांनी
स्वामींनीच त्याला बुद्धी दिली की पुढं जाण्याची, आणि त्या क्षणी हे घडलं. हे कोणी योगायोग नाही तर स्वामींनी ते घडून आणलं. त्यानंतर माझा स्वामींवरती खूप विश्वास बसला आणि मग मी पुन्हा एकदा खूप मनापासून स्वामींची सेवा करू लागले. त्या दरम्यान काय झालं की माझ्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली की गुरुचरित्राचे पारायण करावे म्हणून, कारण माझ्या मिस्टरांना जॉब मिळत नव्हता. त्यासाठी गुरुचरित्र आपण करावं असं मला वाटलं आणि मी गुरुचरित्राचं पारायण सुरू केलं आणि दुःखाचे डोंगर आणखी माझ्यावरती कोसळले. कारण माझ्या वडिलांना खूप जबरदस्त हार्ट अटॅक आला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. माझ्या बहिणीला माहीत होतं माझं गुरुचरित्र पारायण सुरू होतं, त्यामुळे मला कोणीच सांगितलं नाही, कारण मी तिथे जाऊ शकत नव्हते. कारण खाणं पिणं वाचणं हे तर सर्व काही आपल्याला नियमधर्म पाळावेच लागतात. मला 7 दिवस कोणीच सांगितलं नाही. आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ असं आमचं छोटंसं कुटुंब होतं. त्यानंतर 7व्या दिवशी माझं जेव्हा उद्यापन वगैरे झालं, त्यानंतर माझ्या बहिणीचा कॉल आला की ताबडतोब इकडे ये म्हणून. मला काय झालं काहीच माहीत नव्हतं, तरीही सांगितलं नाही. मी जेव्हा घरी गेले तेव्हा मला कळालं की असं झालं. त्यावेळेस माझे वडील हे ICUमध्ये होते, त्यामुळे मला खूप असं टेन्शन आलं की नेमकी काय होणार आहे. आणि त्यामुळे मी महाराजांचा धावाही केला. माझी बहीण ही महाराजांची खूप धावा करत होती. तारक मंत्राची सेवा सुरू होती, नामस्मरणाची सेवा सुरू होती. पण जे व्हायचं तेच झालं. माझे वडील हे एक्सपायर झाले. वडील गेल्यानंतर खूप मोठा धक्का बसला. आमच्या 4 बहिणींनंतर आम्हाला भाऊ झालेला होता आणि त्याचा प्रचंड लाड माझ्या वडिलांनी केला होता. तो खूप हुशार होता, पण काय झालं की तो खूप मोठ्या वडिलांच्या या धक्क्याने वडील गेल्यानंतर तो खूप डिप्रेशनमध्ये गेला. तो रूमच्या बाहेर निघतच नव्हता. ही आमच्यासाठी खूप मोठा गोष्ट होती की त्याला असं होत आहे. तो कोणाशीच बोलत नव्हता, एकटक बघायचा. सारखं म्हणायचे की पप्पा कधी येणार आहे, पप्पा कधी येणार आहे. त्यामुळे आम्ही खूप घाबरलो की आता नेमकी याला पण काही होतं काय असं आम्हाला वाटत होतं. आम्ही त्याला हॉस्पिटललाही घेऊन गेलो. डॉक्टर म्हटले मानसिक त्रास यांना झालेला आहे, त्यामुळे त्याला झोप देखील लागत नव्हती. रात्रभर तो झोपत नसायचा. त्याला झोपेच्या गोळ्या सुरू केल्या. महाराजांचा खूप धावा करून सर्व करून पण जे व्हायला पाहिजे नव्हतं तेच झालं. माझा भाऊ खूप मोठ्या डिप्रेशनमध्ये गेला. तो त्यातून बाहेरच निघत नव्हता. सर्वांनी खूप प्रयत्न केले. त्याला मी माझ्या घरी आणलं तरी देखील तो तसाच करत होता. सारखा एका ठिकाणी बसायचा, कधी खूप हसायचा तर कधी एकदम शांत बसायचा, कोणाशीच बोलत नसायचा. इतकं वाईट परिस्थिती आमच्यावरती ओढवली होती. माझी आई खूप रडायची, आम्ही सर्वजण रडायचो. नेमकी आपल्या आयुष्यामध्ये हे असं का बरं झालं. स्वामींना खूप सांगितलं तरी देखील काहीच फरक पडत नव्हता. त्यानंतर स्वामी भक्तांनो मग मी ठरवलं की आता स्वामींची सेवा करायचीच नाही. मी स्वामींची सेवा बंद केली आणि माझा भाऊ व्यवस्थित झालाच नाही. आम्हाला वाटलं की त्याचं लग्न वगैरे करून दिलं तर तो व्यवस्थित होईल, म्हणून आम्ही त्याचं लग्न करून दिलं. आम्ही इकडं स्वामींची सेवा पूर्णपणे बंद केली. अक्षरशः मी दिवा देखील लावत नव्हती, कारण स्वामींनी आमच्या आयुष्यात एवढं मोठं संकट आणलं असं मला वाटायचं. मिस्टरांनाही जॉब नव्हता, इकडंही खूप मोठं टेन्शन, कर्ज वाढत चाललं होतं, तिकडं आईचं टेन्शन, भावाचं टेन्शन, कुठेच मार्ग सापडत नव्हतं. स्वामी काहीच करत नव्हते, सेवा करून देखील काहीच होत नव्हतं. पण माझी बहीण मला म्हणायची की स्वामी नक्की करतील, त्यांच्यावरती विश्वास ठेव, तू सेवा सोडू नको. पण मी तिचं ऐकलं नाही, सेवा पूर्णपणे बंद केली. त्यानंतर माझ्या भावाचं आम्ही लग्न करून दिलं. लग्न करून दिल्यानंतर तो थोडासा हे झाला, पण त्याने 6 महिन्यामध्ये पुन्हा त्याने सुसाईड केलं. भावाने जेव्हा सुसाईड केलं त्यावेळेस आमच्या पायाखालची जमीन सरकली. आई देखील हे झाली, खूप हँग झाली, तिला पण काहीच कळत नव्हतं. ती देखील कोमामध्ये गेली. आता आमचं कोणीच राहिलं नव्हतं असं वाटत होतं. पूर्णपणे एकटेपण झाल्यासारखं वाटत होतं. भाऊ गेला, वडील गेले आणि आईला असं झालं. त्यामुळे मला तर काय करावं तेच कळत नव्हतं. मी घरात सर्वत्र मोठी होती आणि मग मी स्वामींना म्हटलं की स्वामी खरंच तुम्ही नाहीच आहे, मी तुमची एवढी सेवा केली पण तुम्ही मला कधीच काही दिलं नाही, असं मी त्यांना खूप रागवली, खूप बोलली. त्यानंतर माझ्या आईला तिथून म्हणजे तिला थोडंसं बरं वाटलं. त्यानंतर माझी बहीण तिच्याकडे माझ्या आईला घेऊन गेली. तिला थोडंसं बरं वाटावं म्हणून तिथे राहिलं तर तिला आणखी त्यामध्ये आठवणीमध्ये राहील. आणि माझ्या भावाची बायको ती देखील खूप सुंदर होती, पण काय करणार ना, नियतीचा खेळ हा कोणालाच चुकलेला नाही. ती देखील मग आम्ही तिच्या आईवडिलांकडे तिला पाठवून दिलं की हिचं दुसरं लग्न तुम्ही करून द्या म्हणून, कारण एखाद्याचं आयुष्य आपण बरबाद नाही करू शकत. आम्ही त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं की मग माझे मिस्टर हे जॉब बघत होते. आम्ही एका ठिकाणी ते
म्हणजे जिथे आमचा व्यवसाय आहे, त्या माझ्या चुलत भावांचा जिथं व्यवसाय आहे तिथे माझे मिस्टर काम करत होते. पण त्यांना काही ते आवडत नव्हतं, कारण इतके दिवस जॉब केलेला, आता 4-5 वर्षाचा गॅप त्यांच्यामध्ये पडला होता की त्यांना जॉब मिळत नव्हता. मग काय करावं? मी स्वामींची सेवा तर काहीच करत नव्हती, पण 1-2 वर्षानंतर असं वाटलं की आता सेवा करून देखील आपण डिप्रेशनमध्येच आहोत, आपलं कुठलं ही सुटत नाही, पण आता आपण सेवा करायला पाहिजे असं मनामध्ये कुठेतरी वाटलं. आणि मग मी असंच मोबाईलवरती स्वामींचे अनुभव ऐकून, व्हिडिओ ऐकून, पॉडकास्ट ऐकून माझ्या मनामध्ये पुन्हा एकदा स्वामींनी स्थान निर्माण केलं आणि पुन्हा स्वामींची सेवा करायला मी सुरुवात केली. मिस्टरांना जॉब मिळावा म्हणून मी संकल्पित 12 लाख नामजपाचा संकल्प सोडला आणि ती सेवा मी करायला सुरुवात केली. माझी बहीण मला म्हणायची, तू म्हटली होती स्वामींचं काही करणार नाही, आता बघ तुझ्या मुखामध्ये स्वामीच असणार आहे, स्वामी तुझ्याकडून ही सेवा करून घेणार आहेत, अशी ती म्हटली. त्यावेळेस मी म्हटलं हो ना, आणि मग मी स्वामींची सेवा करायला लागले. रोजचे माझे जवळपास स्वामी माझ्याकडून 50, 60, 40 अशा माळी स्वामी करून घेऊ लागले. आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांना एका ठिकाणून कॉल आला जॉबसाठी, आणि तिथे कॉल आल्यानंतर पण माझ्या मिस्टरांचं तिथे सिलेक्शन झालं नाही. मला वाटलं होतं होईल, गुरुवार होता, महाराजांच्या सेवेने त्यावेळेस माझा 1-2 लाख जप हा झाला असेल, पण तिथे सिलेक्शन झालं नाही. त्यानंतर 15 दिवसांनी पुन्हा एका कंपनीमध्ये त्यांचा इंटरव्ह्यू झाला. तिथे देखील म्हणजे सर्व काही व्यवस्थित झालं, पण पेमेंटचा इश्यू येत होता. ते फार काही पेमेंट देत नव्हते, कारण गॅप खूप होता, त्यामुळे ते पेमेंट देत नव्हते. ते 50-60 हजारच पेमेंट म्हणत होते, पण आम्हाला जास्त पेमेंटची अपेक्षा होती. आम्ही माझ्या मिस्टरांना म्हटलं, तुम्ही रेग्युलर येण्यासाठी तुम्हाला जॉब करावं लागेल, पण मिस्टर म्हणत होते नाही, मला पेमेंट जास्त पाहिजे, कारण कामही तसंच असतं, कामही खूप करून घेतात असं ते म्हटले. मग असं करता करता आम्ही सर्वांनी त्यांना खूप समजून सांगितलं आणि ते म्हटले ठीक आहे, तयार झाले. पण तिथे देखील माझ्या मिस्टरांचं काम झालं नाही. तोपर्यंत त्यांनी दुसरा कोणी होता, त्यांना कमी पेमेंटमध्ये एक माणूस मिळाला, त्यांनी त्याला तोपर्यंत घेऊन टाकलं. माझे मिस्टर तिथेही त्यांचा जॉब गेला. मला खूप वाईट वाटलं की तोंडाच्या जवळ घास आला होता, तो देखील स्वामी गेला. मी स्वामींना म्हटलं की स्वामी, हे काय चाललेलं आहे, मला तर काही कळतच नाही आहे, असं का बरं घडत आहे म्हणून असं म्हणले. पण माझं सेवा ही सुरूच होती. बहीण म्हटली, आता अविश्वास दाखवू नको, सेवा सुरूच ठेव. त्यापर्यंत माझं 4-5 लाख नामजप हे झालेलं होतं. त्यानंतर काय झालं की अचानक आमच्या घरामध्ये एक अशी बटरफ्लाय आलं आणि तो देवघरावरती बसला. ते एक दिवस पूर्ण देवघरावरती बसला, त्याचा कलर देखील ऑरेंज होता. त्यानंतर तो किचनमध्ये बसला, त्यानंतर जे आपलं फिल्टर आहे त्याच्यावरती एक दिवस बसला. असे 4-5 दिवस तो दिवसभर बसून राहायचा. मला खूप बरं वाटायचं की मला असं वाटायचं त्याच्या रूपामध्ये स्वामीच आले आहे असं वाटायचं. पण काय झालं की तो एक दिवस एक्सपायर झाला आणि एक्सपायर झाल्यानंतर तो पडला. मी म्हटलं की असं कसं झालं, मला खूप वाईट वाटलं. त्याला बाहेरही फेकू देऊ वाटत नव्हतं, काहीच करू देऊ वाटत नव्हतं. मी त्याला एका बॉक्समध्ये ठेवलं आणि गॅलरीमध्ये तसं ठेवून दिलं. पण माझी बहीण म्हटली, अगं तू त्याला तसं केव्हा ठेवणार आहे, तू एका पाण्यामध्ये सोडून दे, नाही तर बाहेर कुठेतरी टाकून दे म्हणणे. पण मला ते काही आवडलं नाही की असं करायला. तर मग मी म्हटलं स्वामींना की स्वामी, तुम्हीच मला आता काहीतरी दाखवा की याचं नेमकं मी काय करू, असं मला दाखवा तुम्ही काहीतरी, असं मी स्वामींना म्हटले. मला काहीतरी संकेत द्या, म्हणजे त्याप्रमाणे मी करेन. आणि दुपारची वेळ होती स्वामी भक्तांनो, आणि मी सहज झोपली. मला कधी झोप लागत नाही, पण त्या दिवशी दुपारी मला खूप छान झोप लागली आणि मी झोपली. झोपल्यानंतर मला एक स्वप्न पडलं की एक पांढरं शुभ्र जी काही मांजर आहे ती मांजर आमच्या घरामध्ये आली आणि जिथे जिथे ते फुलपाखरू बसलं होतं तिथे तिथे ती मांजर बसत होती, उड्या मारत होती. आणि तिने काय केलं की किचनच्या खिडकीमधनं उडी मारली आणि ती डायरेक्ट खाली गेली, असं मला स्वप्न पडलं. त्यानंतर मला कळालं की महाराजांना मी विनंती केली होती, महाराजांनी मला दाखवून दिलं की तू त्याला घराबाहेर टाकून दे म्हणून. मग मी त्याला खाली नेलं आणि घराबाहेर व्यवस्थित त्याला पुरून व्यवस्थित टाकू दिलं. त्यानंतर स्वामी भक्तांना आयुष्यामध्ये खूप काही बदल व्हायला लागले. माझ्या मिस्टरांना पुन्हा एका ठिकाणून खूप छान कॉल आला, इंटरव्ह्यू झाला. जवळपास 1-1.5 तास त्यांचा इंटरव्ह्यू चालू होता. फोनवरतीच त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यात आला, कारण जिथे ते डिस्टन्स होतं ते फार होतं. त्यांना सांगितलं की आम्ही म्हणजे लवकर येऊ शकत नाही तिथे, आम्हाला जवळपास तिथे येण्यासाठी 4-5 दिवस लागतील. तर ते म्हटले, एवढ्या लांब तुम्ही इंटरव्ह्यूसाठीच येणार असेल तर तुम्ही फोनवर देखील इंटरव्ह्यू देऊ शकता. 3 जण त्यांचे इंटरव्ह्यू घेत होते. 3 जणांना
सरांनी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला. इंटरव्ह्यू छान झाला. त्यानंतर पुन्हा त्यांचा 1 वर्षाच्या मॅडम होत्या HR पोस्टसाठी, त्या मॅडमनी देखील त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचं ठरवलं. ते म्हटले सर आता तुम्हाला इकडे यावं लागेल असं म्हटले. त्यानंतर मग माझे मिस्टर गेले आणि तिथे देखील त्यांचा इंटरव्ह्यू झाला. तो इंटरव्ह्यू देखील छान झाला. आम्हाला वाटलं होतं की आता पेमेंट म्हणजे 70-80 हजार रुपये आम्हाला नक्की मिळेल म्हणून असं वाटलं होतं. कारण त्यावेळेस मी खूप नाराज झाली होती की स्वामींनी असं का बरं केलं. त्यावेळेस माझी बहीण म्हणली कदाचित तुमच्यासाठी आणखी काही स्वामींनी छान केलेलं असेल म्हणून हे झालेलं असेल. पण मला असं वाटलं की स्वामींनी असं करायला नको होतं. त्या मॅडम स्वतःहून म्हटल्या की आम्ही तुम्हाला 92,000 रुपये पेमेंट देऊ म्हणून. जे हे ऐकल्यानंतर आमचा विश्वासच बसत नव्हता की हे खरं आहे की म्हणून. आणि मग म्हटलं की हे अशक्य आहे पण ते शक्य स्वामींनी केलं आहे. माझे मिस्टर तिथे जॉईन झाले. 92,000 रुपये पेमेंट त्यांनी आम्हाला झालं आणि माझं त्यावेळेस नामजप हा 12 लाख कंप्लीट होत आलेला होता. 12 लाख नामजप कंप्लीट होण्या अगोदरच स्वामींनी आम्हाला खूप छान जॉब दिला. ज्यासाठी मी सेवा केली त्याचं फळ मिळालं आणि मग खूप आनंद झाला. म्हणजे खूप सारे दुःख आले, अडचणी आल्या, संकट आले आणि स्वामींना दोष देखील दिला. स्वामी सेवा बंद देखील केली. पण एकदा स्वामींनी ज्या भक्ताचा हात धरला ना त्याचा हात ते कधीच सोडत नाही. त्याला कधीच आपल्यापासून लांब लोटत नाही. स्वामींची ही किमया कोणीही ओळखू शकत नाही. स्वामी आपल्यासाठी आपल्याला चतकुर याची अपेक्षा असते पण स्वामी एक भाकर आपल्याला देतात. हे खरंच तेवढंच खरं सत्य, त्रिकाल सत्य आहे. त्यामुळे आज जरी आयुष्यात काही वाईट घडत असेल तर उद्या काहीतरी चांगलं घडणार आहे या आशेने स्वामींची सेवा करायला पाहिजे. आणि स्वामींनी खूप काही दिलं आहे यासाठी देखील स्वामींची सेवा ही प्रत्येकाने करायला हवी. स्वामी भक्तांनो, आत्तापर्यंतचे मला आलेले हे स्वामींचे आत्तापर्यंतचे खूप मोठेही अनुभव होते. हे तुमच्यासोबत शेअर करावे ही इच्छा मला स्वामींनीच उत्पन्न केली आणि स्वामींनीच मला माझी हे अनुभव सांगण्याची शक्ती मला दिली. त्यासाठी मी स्वामींची ऋणी आहे आणि माझ्याकडून स्वामींनी अशीच निरंतर सेवा करून घ्यावी. मला त्यांच्या चरणाचा दास बनवून ठेवावं. माझ्या मुखामध्ये त्यांचं गुणगान असावं. त्यांची श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्यू माझ्या मुखामध्ये अखंड नामस्मरण असावं हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.